तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज त्या प्रत्येक प्रश्नांची मी उत्तरे देणार आहे जी माझ्या DM मध्ये रोज विचारली जातात. जसे की तुम्ही यूट्यूबवरून किती पैसे कमवता, तुम्हाला यूट्यूबची किती महिन्याला पेमेंट भेटते, तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवता का, इंस्टाग्राम किती पैसे प्रमोट करतो, अजून तुम्ही कोणत्या प्रकारची व्हिडिओ बनवता, तुमचं चॅनल मोनिटाईज आहे का, आम्ही कोणत्या प्रकारची व्हिडिओ बनवू मॅम, आम्ही बिना फेस दाखवलेले व्हिडिओ बनवू शकतो का, असे अनेक प्रकारचे प्रश्न रोज माझ्या DM मध्ये विचारली जातात. तर त्या प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे भेटेल. तर सगळ्यात पहिला विषय म्हणजे कोणत्या प्रकारची व्हिडिओ बनवणे. असं काहीच नाही आहे की स्पेसिफिक तुम्ही ह्याच प्रकारची व्हिडिओ बनवलं पाहिजे. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे तुम्ही त्या प्रकारची व्हिडिओ बनवलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल कोणी कुकिंग स्पेशलिस्ट असतात, त्यांना खूप स्वयंपाक आवडतो, वेगवेगळ्या प्रकारचे ते डिशेस बनवता, तर तुम्ही तुमच्या कुकिंगची व्हिडिओ बनवू शकता. कोणी असतं ते ब्लॉगिंग करतं, त्यांना ब्लॉगिंग जमते, तुम्ही ब्लॉगिंगची व्हिडिओ बनवू शकता. असे खूप प्रकार तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे तुम्ही तसे प्रत्येक प्रकाराचा कोणताही व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओला अशी स्पेसिफिक काही स्ट्रॅटर्जी नाही आहे की ह्याच प्रकारचे व्हिडिओ बनवणं म्हणजेच काही ग्रोथ असते, असं काहीच नाही आहे. ज्या लेडीजला काही प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या घरातून काही प्रॉब्लेम आहे, जे की फेस रिव्ह्यू करणं म्हणजे त्यांच्या घरचे काही बोलतील किंवा शेजारी नातेवाईक, तर अशा लेडीजसाठी जसे ते रोज तर स्वयंपाक करतातच, तसं जसं लेकरांना टिफिन देणे असो, त्यांच्या हस्बंडला टिफिन देणे असो, तो रोजचे कुकिंग व्हिडिओज बनवू शकता की तुम्ही आज टिफिनमध्ये काय दिलं, मुलांना, लहान मुलांना पौष्टिक आहार कसा द्यायचा, म्हणजे काय टिफिनला देऊ शकतो, या टाईपच्या असे आयडियाज असतात जे तुम्ही कुकिंग व्हिडिओजमध्ये अप्लाय करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फेसही दाखवायची गरज नसते, त्यामध्ये तुम्ही फक्त बॅक कॅमेराने शूट करू शकता. अजून वेगवेगळ्या प्रकारचे खूप व्हिडिओज आहेत. अजून तुमचं चॅनल मोनिटाईज आहे का आणि ते कसं झालं, अशा प्रकारचे खूप सारे DMs आहे माझ्याकडं. तर चॅनल मोनिटाईज आहे का ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हिडिओ कशा प्रकारचे बनवता. जर तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असेल तरच तुमचं चॅनल मोनिटाईज होईल. फॉर एक्झाम्पल आता मोनिटायझेशनचे काही क्रायटेरिया आहे यूट्यूबचा, तर ते आहे 3,000 घंटे वॉच टाईम, ते 4,000 घंटे वॉच टाईम आणि 10 मिलियन व्ह्यूज. तर जे जे लोक तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल किंवा लाँग व्हिडिओ शूट करत असाल तर तुम्ही 3,000 घंटे ते 4,000 घंटे जे आहे ते तुम्ही तो जो आहेत ना ते पूर्ण करू शकता. परंतु मी जसे शॉर्ट्स व्हिडिओ बनवते, आता माझं चॅनल मोनिटाईज आहे, पण माझं चॅनल वॉच हवरनं कंप्लीट नाही झालेलं मोनिटायझेशन. माझं ना 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झालेले आहे, त्यानुसार माझं चॅनल मोनिटाईज झालेलं आहे. तर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवत होते, त्यामुळं माझं ते 3,000 घंटे वॉच टाईम कंप्लीट नाही झालं, पण माझे 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले. दोन्ही आहे ना जे कंडिशन ते ऑरमध्ये आहे, हे किंवा ते. तर मी ते 10 मिलियन वॉच जे असतात, 10 मिलियन व्ह्यूज जे असतात ना, मी ते पूर्ण केले आहे. तर माझे 60 व्हिडिओ काही असेल, 50-60 व्हिडिओमध्ये माझं चॅनल मोनिटाईज झालेलं आहे. तर तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता, हा एक खूप मोठ्या प्रमाणात DM येते ह्या प्रश्नाची मला. तर असं स्पेशली असं काहीच नसतं की तुम्ही प्रत्येक महिन्याला एवढी पेमेंट करू शकता किंवा एवढे पैसे कमवू शकतात. तुम्ही त्या महिन्यामध्ये किती काम करता आहे, त्या महिन्यामध्ये किती व्हिडिओज टाकता आहे, यावर तुमची पेमेंट ती डिपेंड असते. तुम्ही त्या महिन्यात जितकं जास्त काम कराल, जितकं जास्त व्ह्यूज गेन कराल, तुम्हाला तितके प्रमाणात पैसे भेटेल. तर शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्याला पेमेंट खूप कमी प्रमाणात असते, डॉलर्स खूप कमी प्रमाणात बनतात. तेच जर तुम्ही लाँग व्हिडिओ 9 मिनिट 10 मिनिट प्लसचे जर व्हिडिओज केले तर त्याला जास्त डॉलर नाही, ते खूप जास्त प्रमाणात बनतात, जे शॉर्ट्स व्हिडिओला नाही बनत. अजून इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देतं का, तर माझं म्हणणं आहे, माझी एक तुम्हाला म्हणजे सांगणं आहे की असं इंस्टाग्राम स्वतः असं कोणतेही पेमेंट आपल्याला करत नसतं. इंस्टाग्राममध्ये आपण जितके आपले फॉलोअर्स असतात, कोणाचे 10K, कोणाचे 100K, कोणाचे मिलियन, 50 लाख, म्हणजे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, कितीही असो, कितीही तुमचे फॉलोअर्स असो, त्यानुसार तुम्हाला पैसे भेटत नाही. तर इंस्टाग्राम तुम्हाला ब्रँड प्रमोट करतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जितके व्हिडिओज बनवता त्यानुसार तुमची पब्लिसिटी होते, तुम्ही एक फेम भेटतं, त्यानुसार तुमचे जर चांगले व्हिडिओजला व्ह्यूज येत असेल, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख असे व्ह्यूज जर येत असेल तर तुम्हाला ब्रँड कोलॅब करण्यासाठी तुम्हाला DMs करतात.
फॉर एक्झाम्पल वेगवेगळे ब्रँड्स असतात, कोणाचं साडी शॉप असतं, कोणाचे काही ब्युटी प्रोडक्ट्स असते, कोणाचे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतात. त्यामध्येही 2 प्रकारचे प्रमोशन असतात. एक असतं बार्टर कोलॅबरेशन आणि एक असतं पेड कोलॅबरेशन. तर बार्टर कोलॅबरेशन म्हणजे कोणीतरी एखादं ब्रँड आहे ते तुम्हाला त्यांची वस्तू पाठवणार आणि तुम्ही ती वस्तू घेऊन त्यांचा एक व्हिडिओ शूट करायचा आणि आपल्या आयडीला अपलोड करायचा. त्या बदल्यात ती वस्तू ती आपल्या स्वतःला राहणार. त्याचे कोणतेही पैसे किंवा ते चार्जेस पे करायची गरज नाही. हे असतं बार्टर कोलॅबरेशन. सेकंड असतं ते पेड कोलॅब. एखादा ब्रँड तुम्हाला त्यांच्या शॉपसाठी किंवा त्यांच्या बिझनेससाठी DM करणार. आपण त्यांचा शूट करायचा आणि त्यांचा तो व्हिडिओ अपलोड करायचा. त्या बदल्यात तुमची काय चार्जेस असतात 5,000, 10,000, 15,000 तुमच्या फॉलोअर्सनुसार, त्यानुसार तुम्हाला ते पैसे देणार. असं असतं इंस्टाग्रामचं. तर इंस्टाग्राम थ्रू आपण असे पैसे कमवू शकतो. त्याच बदल्यात फेसबुक आणि यूट्यूबचे असतात ते स्वतः पैसे पे करतं. जितके जास्त व्ह्यूज तितके जास्त पैसा. इंस्टाग्रामचं तसं नसतं. इंस्टाग्राम ब्रँड प्रमोट करतं आणि यूट्यूब आणि फेसबुक आपल्याला स्वतः पैसे देत असतं. तर हा फरक आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबमधला. तर असं काहीच नाही की तुम्ही यूट्यूबला काम करा, इंस्टाग्रामला करू नका, इंस्टाला करा, यूट्यूबला करू नका. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करू शकता. तुम्ही इंस्टाग्रामलाही काम करायचं, असं नाही की इंस्टाग्राम नाही करत म्हणजे इंस्टाग्रामला नाही करायचं. इंस्टाग्राम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फेम भेटवून देतं. आपण म्हणजे आपल्या न कोणी ओळखणारे आपण इंस्टाग्राम थ्रू खूप व्हायरल होऊ शकतो. त्यामुळे इंस्टाग्रामलाही काम करायला पाहिजे. त्याच बदल्यात तुम्ही डेली ब्लॉगिंग जर केली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवले तर यूट्यूबला आपण खूप प्रमाणात पैसे कमवू शकतो. ते आपल्यावर डिपेंड आहे. आपल्यामध्ये कोणती स्किल आहे, आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे. अजून एक खूप मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे यूट्यूब चॅनल कसे ओपन करायचं? त्याला काही खर्च असतो का? त्याला कोणत्या प्रकारच्या सेटिंग्स असतात का? तर या बदल्यात यूट्यूब चॅनलसाठी मी हा दुसरा व्हिडिओ बनवेल की यूट्यूब चॅनल स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं, कोणत्या सेटिंग्स असतात, काय असतं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर हा व्हिडिओ फक्त त्यासाठीच होता. ते माझ्याकडे जे DMsमध्ये प्रश्न येत होते वारंवार विचारले जाणारे, तर ह्या प्रश्नांचा मला तर वाटतं की मी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला सांगू शकले असतील. तर जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी मी यूट्यूबची किंवा इंस्टाग्राम, फेसबुकचे रिलेटेड अजून व्हिडिओज घेऊन येईन. धन्यवाद.